जय शिवराय सर्वांना. तर DBMSचा पार्ट 1 आपण बघितला होता आणि आज DBMSचा पार्ट 2 संपवणार आहे. तर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये नोट्सची लिंक अवेलेबल आहे, तर सगळ्यांनी टेलिग्रामला जाऊन व्हिजिट करा. आता आपण टाईम वेस्ट न करता लवकर सुरू करणार आहे. त्यानंतर काय, आता फर्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन एंटिटी अँड रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट यूज इन SQL. एंटिटी आणि रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट सांगायचे SQLमध्ये कोणते कोणते यूज केले. इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट नेमकी काय राहता. इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट आर रूल्स दॅट एन्श्योर करेक्टनेस अँड कन्सिस्टन्सी ऑफ डेटा इन अ डेटाबेस. आता डेटाबेस आहे, तर डेटाबेसमध्ये आपण जो डेटा स्टोअर करतो तो किती करेक्टली स्टोअर केला आहे, त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे प्रॉपरली स्टोअर केला आहे का नाही, हे सगळं कोण चेक करतं, त्याला रूल्स असतात. त्याला काय म्हणतो आपण, इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंटचा अर्थ काय होतो, रूल्स. कळलं का. आता यानंतर आहे पहिला कोणता आहे मग यामध्ये, इंटिग्रिटी कन्स्ट्रेंटमध्ये एंटिटी इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट आहे, बरोबर. एंटिटी इंटिग्रिटी एन्श्योर्स दॅट एव्हरी टेबल हॅज अ प्रायमरी की अँड द प्रायमरी की मस्ट ऑलवेज कंटेन अ युनिक अँड नॉन नल व्हॅल्यूज. म्हणजे जो प्रत्येक टेबल राहतो, आता तुम्ही SQLमध्ये टेबल बनवले असाल क्वेरीच्या द्वारे, तर जो प्रत्येक टेबल राहतो ना, त्या प्रत्येक टेबलला एक प्रायमरी की असते. प्रायमरी की म्हणजे काय, ज्यावरून त्या टेबलला आपल्याला ओळखता येईल. युनिक की असते. समजा एखादा कॉलेजमध्ये डेटाबेस स्टोअर केला आहे, तर त्याची प्रायमरी की काय राहील, तुमचा रोल नंबर असू शकतोय, तुमचं नाव असू शकतंय, ज्याने तुम्हाला ओळखलं जाईल त्याला काय म्हणतो आपण, प्रायमरी की म्हणतो. आणि ती काय पाहिजे, नॉन नल पाहिजे. म्हणजे प्रायमरी की जर का आपण 0 ठेवली, समजा नल ठेवली, तर तुम्हाला ओळखता येणार आहे का, त्यांना नाही येणार ना. प्रायमरी की आपण कधीच नल नाही ठेवायची. आणि प्रायमरी की अशी की असते म्हणजे इम्पॉर्टंट एकदम, समजा ID असन, रोल नंबर असन, नेम असन, या ज्याने आपण ओळख दाखवू शकतो एखाद्या टेबलची. मग पर्पज काय, आता टू युनिकली आयडेंटिफाय इच रो ऑर रेकॉर्ड. आपण एखादा रेकॉर्ड असन तर त्याला युनिकली आयडेंटिफाय करू शकतोय. आता समजा तुमचं नाव आहे, तुमच्या पुढे फीजचं डिटेल स्टोर आहे, नाव, फीज आणि अजून एखादा असन ॲड्रेस, तर तुम्हाला फीजवरून तर ओळखणार नाही कोणी, ॲड्रेसवरून पण कोणी नाही ओळखणार. ओळखणार कशावरून आहे, नावावरून ओळखतील ना. मग नाव काय झालं, ते टेबलची प्रायमरी की झालं. कळलं. आता काय, टू अवॉइड डुप्लिकेट ऑर मिसिंग की व्हॅल्यूज. आता आपण डबल व्हॅल्यूज पण नाही टाकू शकत. म्हणजे काय, आता समजा एखादा नेमचा ब्लॉक आहे, नेमच्या ब्लॉकमध्ये रोल नंबर 1 स्टोअर केला, समजा तुमचं नाव, रोल नंबर 2वर पण तुमचं नाव स्टोअर केलं जाईल, असं होईल का. म्हणजे तिथं रिपिटेशन होतं आहे ना, ते रिपिटेशन आपण करू नाही शकत. म्हणजे डुप्लिकेट व्हॅल्यू अवॉइड करायचं. कळलं. आणि ॲक्युरसी ठेवायची. तुम्ही जर का हे अवॉइड केलं, म्हणजे युनिक एक टेबलमध्ये एक तर युनिक रो किंवा रेकॉर्ड पाहिजे, म्हणजे प्रायमरी की पाहिजे, असं म्हणणं आहे माझं. त्यानंतर डुप्लिकेट व्हॅल्यूज अवॉइड करायच्या. हे दोन्ही अवॉइड केल्यावर तुमचा डेटा ऑटोमॅटिकली ॲक्युरेट होऊन जाणार आहे. कळलं. याचं एक्झाम्पल काय, आता क्रिएट टेबल स्टुडंट. म्हणजे एक टेबल क्रिएट केला आपण स्टुडंट नावाचा, त्यामध्ये काय टाकलं, रोल नंबर. रोल नंबरला आपण काय केलं, प्रायमरी की दिली. का बरं, रोल नंबरवरूनच तुमची ओळख कळलं ना, मग प्रायमरी की दिली. नेम कशात दिलं, व्हॅरकॅरमध्ये दिलं. आणि क्लास पण व्हॅरकॅरमध्ये दिलं. कळलं. हिअर रोल नंबर इज प्रायमरी की, इट कॅन नॉट बी नल. म्हणजे जी प्रायमरी की असते तिला आपण 0 करू शकतो कधी. प्रायमरी की म्हणजे कळलं ना मी तुम्हाला काय म्हटलो, की ज्याने तुम्हाला ओळखलं जाईल. आता ते 0 केलं तुमची ओळखच नाही राहणार. कळलं. मग ते कधी 0 नाही करायचं. आणि ती कधी पण युनिक पाहिजे. आता असं थोडी काय, एखाद्या क्लासमध्ये स्टुडंट्सला 2 स्टुडंटला सेम रोल नंबर भेटतो का, नाही भेटत ना. तर एका स्टुडंटला एक सेपरेट रोल नंबर भेटतो. युनिक म्हणजे काय, सेपरेट, जो दुसरं कोणाकडे नाही येतो त्याला युनिक म्हणतो आपण. इफेक्ट काय, एव्हरी स्टुडंट हॅज अ युनिक रोल नंबर. मग एंटिटी इंटिग्रिटी कन्स्ट्रेंटमुळे काय होतं, प्रत्येक स्टुडंटला सेपरेट रोल नंबर भेटतो. कळलं इथपर्यंत. आता काय नंतर बघायचं आपल्याला, रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट. आता रेफरन्शियल काय, रेफरन्शियल इंटिग्रिटी एन्श्योर्स दॅट फॉर एव्हरी फॉरेन की व्हॅल्यू इन वन टेबल देअर मस्ट बी अ मॅचिंग प्रायमरी की व्हॅल्यू इन रिलेटेड टेबल. म्हणजे आता याचा अर्थ बघा काय, मी खाली सांगतो. इट मेंटेन्स व्हॅलिड रिलेशनशिप बिटवीन टेबल्स. म्हणजे असं समजा की 2 टेबल आहे, 2 टेबलमध्ये काय आहे, एक्झाम्पलवरनं समजू. क्रिएट टेबल, एक डिपार्टमेंट नावाचा टेबल आहे, त्यामध्ये काय केलं आपण, डिपार्टमेंट IDला प्रायमरी की दिली. कळलं. आणि डिपार्टमेंट नेम हे व्हॅरकॅरमध्ये स्टोअर केलं. नंतर काय, दुसरा टेबल कोणता आपल्याकडं, क्रिएट टेबल एम्प्लॉई नावाचं एक टेबल आहे, त्यामध्ये एम्प्लॉई IDला आपण प्रायमरी की दिली, बाकीचा डेटा साधा स्टोअर केला. पण यामध्ये काय, आता जे फॉरेन की आहे कोण, डिपार्टमेंट ID. डिपार्टमेंट ID इथं पण आहे आणि डिपार्टमेंट ID वरच्या टेबलला पण आहे.
मग वरच्या टेबलला ती कशा ते प्रायमरी कीमध्ये, खालच्या टेबलला ती आपण साधी की दिली बरोबर, डिपार्टमेंट आय डी. मग जी फॉरेन की आहे डिपार्टमेंट आय डी रेफरन्सेस डिपार्टमेंट आय डी, म्हणजे जी खालच्या टेबलमधली काय डिपार्टमेंट आय डी ती कोणाला रेफर करते, वरच्या टेबलला. कळलं का? मग असं जर का रेफर करत असलं कोणी तर त्याला काय म्हणायचं, रेफरेन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट. आणि यामुळं काय होतं, दोन टेबलमध्ये व्हॅलिड रिलेशनशिप बनवून राहतं. कळलं? हा एक टेबल आहे, हा एक टेबल आहे, यांचं दोघांचं रिलेशन कसं जमतंय की खालचं जी की आहे डिपार्टमेंट आय डी ती वरच्या डिपार्टमेंट आय डीशी रिलेटेड आहे ना, म्हणजे रेफरन्स करते. म्हणून आपण काय म्हणू शकतोय, एम्प्लॉई डॉट डिपार्टमेंट आय डी मस्ट एक्झिस्ट इन डिपार्टमेंट डॉट डिपार्टमेंट आय डी. कळलं? जे इथली जी डिपार्टमेंट आय डी आहे, समजा इथं 1 आणि 2 रोल नंबर आहे, डिपार्टमेंट आय डी काय समजा 1 आणि 2, आणि खाली 3 नाही राहू शकत, खाली 1 आणि 2 पैकीच एक पाहिजे. कळलं का? वरती जी व्हॅल्यू आहे तीच खाली पाहिजे. खाली आपण असं नाही का 1 ते 50 मध्ये वरती रोल नंबर स्टोअर केले तुम्ही आणि खाली काय टाकताय 52 रोल नंबर. 52 रोल नंबर जर का वरती नसले तर खालचा टेबल बनणार नाही, मग रेफरन्स होणारच नाही. रेफरन्स कधी होईल, जेव्हा खालच्या टेबलचा जो डाटा आहे तो तुम्हाला वरच्या टेबलमध्ये सापडेल तेव्हा तो रेफरन्स होईल. कळलं का इथपर्यंत? आता इफेक्ट कॅन नॉट इन्सर्ट अन एम्प्लॉई विथ अ नॉन एक्झिस्टंट डिपार्टमेंट आय डी. हा म्हणजे तेच आहे. कळलं का मी काय म्हटलो, की खाली आपण एक्स्ट्रा नाही, वरती जे आहे तेच खाली ॲड करू शकतोय, जे वरती नाही ते आपण खाली ॲड करू शकत नाही. कळलं का? रेफरेन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट. आता यानंतर आपण बघणार आहे व्हॉट आर डिझायरेबल प्रॉपर्टीज ऑफ डिकम्पोजिशन, एक्सप्लेन इट विथ एक्झाम्पल. आता डिझायरेबल प्रॉपर्टीज एक्सप्लेन करायच्या एक्झाम्पल सोबत. डिझायरेबल प्रॉपर्टीज काय राहतात डिकम्पोजिशनच्या, when a relation is decomposed into two or more smaller relation during normalization, the decomposition should be good. A good decomposition must satisfy the following three properties. म्हणजे जेव्हा एखादं रिलेशन आहे, किंवा मग आपण बघितले होते पहिल्या पार्टमध्ये जे टेबल्स बनवले होते आपण नॉर्मलायझेशनमध्ये 1NF 2NF 3NF मध्ये, त्याला आपण काय करायचं, जो मोठा टेबल आहे त्याला आपण 2 टेबलमध्ये सेपरेट करायचं बरोबर. मग ते काय झालं, डिकम्पोजिशन झालं. आता मी तुम्हाला मागं दाखवून देतो, 1 मिनटं. मागं पण लिहिलेलं आहे आपण. आता बघा कुठं लिहिलं होतं आपण, कोणत्या याच्यात, अच्छा ठीक आहे, हे बघा हा जो टेबल होता एक, ह्या टेबलला आपण कशात ते केलं आहे, हे खालचे जे 2 टेबल याच्यात तोडलं आहे बरोबर. एका टेबलला 2 याच्यात तोडणं म्हणजे काय झालं, डिकम्पोजिशन. मग त्यालाच म्हणतो आपण काय, डिकम्पोजिशन. रिलेशन इज डिकम्पोज इंटू 2 or more स्मॉलर रिलेशन ड्युरिंग नॉर्मलायझेशन. तर डिकम्पोजिशन असं झालं पाहिजे, म्हणजे असं नाही की तुम्ही कोणता पण जो कॉलम आहे तो कुठं पण ॲड करून दिला. डिकम्पोजिशन गुड झालं पाहिजे. गुड डिकम्पोजिशन, आता मी म्हणतो डिकम्पोजिशन गुड झालं पाहिजे. मग गुड डिकम्पोजिशन नेमकी काय असतं, गुड डिकम्पोजिशन नी 3 प्रॉपर्टीजला सॅटिस्फाय केलं पाहिजे. आता गुड डिकम्पोजिशन काय असतं ते बघायचं आहे ना आपल्याला. मग 3 प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी काय, लॉसलेस जॉईंट डिकम्पोजिशन. लॉसलेस जॉईंट डिकम्पोजिशनमध्ये काय होतं, समजा तुम्ही की एक नोट आहे तुमच्याकडे बरोबर, एक नोट आहे, तर त्या नोटमध्ये काय होतं, आता मी तुम्हाला एका एक्झाम्पलद्वारे समजून सांगतो. बघा ही जी नोट आहे तुमच्याकडं, ह्या नोटवरती काय राहणार आहे, समजा तुम्ही ला डिकम्पोज केलं, 2 याच्यात तोडलं बरोबर. तर समजा इथे एक सिरियल नंबर असेल आणि इथे एक कुठेतरी असेल सिरियल नंबर. आपण एक्झाम्पल घेतोय, असं नाही की राहणारच आहे, फक्त एक्झाम्पल घेतोय. तर तुम्ही काय करता, याला डिकम्पोज करताय. डिकम्पोज म्हणजे काय, हे वेगळं होऊन जाईल काढला पार्ट, हा पार्ट 1 आहे, हा पार्ट 2 आहे, मग हा 1 होऊन जाईल, हा 2 होऊन जाईल. पण इथं सिरियल नंबर राहील, इथं पण सिरियल नंबर राहील बरोबर. तर मग काय होतं, ही जी नोटला आपण डिकम्पोज करतो, हे झालं उदाहरण. याच्यावरनं काय बघायचं आपल्याला, आफ्टर डिकम्पोजिशन व्हेन वी जॉईन द डिकम्पोज टेबल वी शुड गेट एक्झॅक्टली द ओरिजिनल रिलेशन विदाउट लुझिंग ऑर गेनिंग एनी इन्फॉर्मेशन. आता बघा, जेव्हा आपण डिकम्पोज करतो आणि नंतर डिकम्पोज केल्यानंतर जे तुटतं, आता बघा हे काय, आपण ह्या टेबलला 2 याच्यात डिकम्पोज केलं बरोबर. डिकम्पोजिशन म्हणजे काय, तोडणं. डिकम्पोज केलं, मग जेव्हा आपण वापस याला जॉईंट करू, जॉईंट केल्यानंतर जेव्हा तुम्हाला वरचं सेम भेटेल, खालचं वरचं सेम भेटेल. आता 1 2 इथं सिरियल नंबर, इथं सिरियल नंबर बरोबर आहे. जॉईंट केल्यानंतर असंच बनल. मग हे आणि हे सेम झालं बरोबर, हा टेबल आणि हा टेबल सेम झाला किंवा नोट सेम झाली.
तर हे काय झालं, जेव्हा आपण तोडतो आणि वापस जोडतो ते जर का पहिल्यासारखं दिसत असेल तर त्याला काय म्हणायचं, गुड डिकम्पोजिशन. कळलं. आपण असं नाही की काही इन्फॉर्मेशन लॉस नाही झाला पाहिजे किंवा मग वाढवा इन्फॉर्मेशन पण नाही आली पाहिजे, त्यालाच म्हणायचं गुड डिकम्पोजिशन. आता कंडिशन काय, फॉर डिकम्पोजिशन ऑफ R into R1 and R2 टू बी लॉसलेस कॉमन ॲट्रिब्यूट्स मस्ट बी अ की फॉर ॲटलिस्ट वन रिलेशन. आता हे इम्पॉर्टंट काय ते बघायचं आहे. अवॉइड्स जनरेटिंग एक्स्ट्रा ट्युपल्स, हे काय करतं, एक्स्ट्रा ट्युपल्स जनरेट नाही होऊन देत आणि एन्श्युअर्स ओरिजिनल डेटा कॅन बी रिकन्स्ट्रक्टेड. ओरिजिनल डेटा आपण रिकन्स्ट्रक्ट करू शकतोय, जसं की आपण नोटला 2 याच्यात तोडलं आणि वापस रिकन्स्ट्रक्ट केलं. कळलं. गुड रिलेशनचा हा पहिला पॉईंट झाला, लॉसलेस जॉईंट डिकम्पोजिशन. आता दुसरा पॉईंट काय, डिपेंडन्सी प्रिझर्वेशन. डिपेंडन्सी प्रिझर्वेशनमध्ये काय होतं, meaning all functional dependencies in the original relation must be preserved in the decomposed relation without requiring a joint. आता बघा इथं पण डिकम्पोज करायचं. डिकम्पोज कसं करायचं, एकदम सोप्या याच्यात सांगतो मी. समजा एक तुमच्याकडं बॉक्स पडलेला आहे ज्यामध्ये काय चहाचं सामान आहे, काही राईस आहे आणि स्नॅक्स पडलेले आहे तुमच्याकडे काही, बरोबर. आता तुम्ही काय करायचं ठरवलं, याला वेगळ्या वेगळ्या बॉक्समध्ये ठेवायचं ठरवलं, जिथं की हे टीचं सामान झालं, इथं राईस झाला आणि इथं स्नॅक्स झालं, बरोबर. किंवा मग ही अशी बुक आहे मोठी, म्हणजे बुक आहे ज्यामध्ये स्नॅक्स कसे बनवायचे ते सांगितले, राईस कसे बनवायचे ते सांगितले आणि टी कसं बनवायचं आहे ते सांगितलं आहे. मग आपण काय केलं, याला सेपरेट केलं, राईसला सेपरेट केलं आणि स्नॅक्सला पण सेपरेट केलं, बरोबर. मग सेपरेट केल्यानंतर यामध्ये टी बनवायचे रूल येईन, काय टी मेकिंग रूल्स येतील याच्यामध्ये, टी मेकिंग रूल्स. याच्यामध्ये काय येतील, राईस मेकिंग रूल्स येतील, राईस मेकिंग रूल्स. आणि याच्यामध्ये काय स्नॅक्स मेकिंग रूल्स येईल, बरोबर. तर मग जे आपण डिकम्पोज केलं या याला 3 याच्यात तोडलं जे आहे, तर मग असं डिकम्पोजिशन झालं पाहिजे की टीचे जे सर्व रूल याच्यात ते याच्यात आले पाहिजे, राईस बनवायचे जे सर्व रूल याच्यात ते राईसमध्ये आले पाहिजे आणि जे स्नॅक्स बनवायचे सर्व रूल आहे ते स्नॅक्समध्ये आले पाहिजे. असं नाही की याच्यातला एखादा रूल गायब झाला मग आपल्याला टी कशी बनवायची कळत नाही, किंवा मग राईस जे स्नॅक्स जे कळत इथपर्यंत. हे झालं एक्झाम्पल. आता यावरनं समजा हे इम्पॉर्टंट काय की एन्श्युअर कन्स्ट्रेंट कॅन बी चेक लोकली इन डिकम्पोज टेबल. हे इफिशियन्सी वाढवतं. आणि त्यानंतर आता कळलं का, डिपेंडन्सी प्रिझर्वेशन. डिपेंडन्सी प्रिझर्वेशन काय की जर आपण ऑल फंक्शनल डिपेंडन्सीज इन द ओरिजिनल रिलेशन मस्ट बी प्रिझर्व, म्हणजे जे ओरिजिनल बॉक्स होता, आपली ओरिजिनल बुक होती, तेच आपण दुसरं 3 रूल बुकमध्ये लिहिलं, ते सगळं प्रिझर्व झालं ना. असं थोडी का आपण काही मनाने ॲड केलं किंवा त्याच्यातलं काही काढून घेतलं, तिन्ही पण प्रिझर्व आहे. वापस त्या 3 बुक्स जर ॲड केल्या तुम्हाला मोठी बुक भेटन, कळलं. आता यानंतर काय, नो रिपिटेशन, मिनिमम रिडंडन्सी, हे तिसरा पॉईंट झाला. आता मिनिंग काय, डिकम्पोजिशन शुड मिनिमाइज डुप्लिकेट डेटा. आता असं नाही की राईसला आपण एक राईस बनवायची जी रेसिपी आहे ती याच्यात होती, बरोबर. मग याला तीन बुक बनवल्या राईस बनवायच्या, म्हणजे टीची एक बनवली, राईसच्या 3 बनवल्या आणि स्नॅक्सची एक बनवली वापस. तर 3 बुक्स बनवून जमणार आहे का, हे चुकीचं आहे ना. म्हणजे डुप्लिकेशन, रिपिटेशन होतं आहे ना. मग रिपिटेशन काय अलाउड नाही आहे. मग काय, डिकम्पोजिशन शुड मिनिमाइज डुप्लिकेट डेटा. जर का तुम्ही आपण जी मोठी बुक होती आपली तिला 3 याच्यात तोडलं आहे, तर 3 याच्यात तोडल्यावर पण रिपिटेशन नाही झालं पाहिजे. जर रिपिटेशन झालं तर ते चुकीचं आहे, कळलं. रिपिटेशन झालं तर काय होऊन जाईल, जे स्टोरेज होतं, आता रिपिटेशन झाल्यामुळे काय होईल, स्टोरेज वेस्ट होऊन जाईल. अपडेट ॲनॉमलीज, इन्सर्शन, डिलिशन प्रॉब्लेम्स येतं, कळलं. नंतर इम्पॉर्टंट काय आहे, कीप्स डेटा क्लीन अँड कन्सिस्टंट. जर का रिपिटेशन नाही झालं तर डेटा आपला छान दिसन आणि चांगला राहील. म्हणजे सपोर्ट्स नॉर्मलायझेशन गोल्स. नॉर्मलायझेशनचे जे गोल्स आहे आपले, नॉर्मलायझेशनचे गोल्स ते पण आपण म्हणजे इम्प्रूव्ह होतील किंवा मग आपल्याला गोल अचीव होईल नॉर्मलायझेशनचा, कळलं. आता याच्यानंतर आपण काय बघणार आहे, याचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल काय, लेट आर स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम, डिपार्टमेंट नेम, HOD विथ FDचे. स्टुडंट आय डी काय, स्टुडंट नेम आणि डिपार्टमेंट नेमवरती. डिपार्टमेंट नेम HOD डिकम्पोजेस इन टू R1 स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम, डिपार्टमेंट नेम आणि R2 डिपार्टमेंट नेम आणि HOD. हे काय झालं, डिकम्पोज झालं याच्यामध्ये R1 आणि R2 मध्ये. दिस डिकम्पोजिशन इज लॉसलेस. इथं काही डेटा पण लॉस नाही झाला, डेटा पण गेन नाही झाला. का बरं,
डिपार्टमेंट नेम की इन R2 आहे. जी डिपार्टमेंट नेम आहे ती की R2 मध्ये आहे प्रेझेंट. यामुळे काय होतं, डिपेंडन्सी पण प्रिझर्विंग राहिली आणि जे डबल डेटा येत होता तो पण रिमूव्ह झाला. म्हणजे रिडंडन्सी म्हणजे रिपिटेशन पण रिमूव्ह होऊन गेलं. कळलं इथपर्यंत. आता यानंतर आपण काय बघणार आहे, पार्शियल अँड ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सीज विथ एक्झाम्पल. आता पार्शियल अँड ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी काय, इन अ रिलेशनल डेटाबेस डिझाईन फंक्शनल डिपेंडन्सीज हेल्प आयडेंटिफाय हाऊ ॲट्रिब्यूट्स डिपेंड ऑन कीज. टू इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ डिपेंडन्सीज आर पार्शियल डिपेंडन्सीज अँड ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. म्हणजे दोन डिपेंडन्सीज इम्पॉर्टंट आहे. कोणता आहे, पहिली कोणती पार्शियल आणि दुसरी ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी विच कॉज अनोमलीज अँड अफेक्ट नॉर्मलायझेशन. ज्या अनोमलीज ऑकर होता अपडेट इन्सर्शन डिलिशनच्या टायमाला आपण पार्ट 1 मध्ये बघितलंय. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघू नये, म्हणजे जो मी पार्ट 2 बनवलाय तो तुम्हाला इझिली कळून जाईल. कळलं, एकदम इझी. पार्शियल डिपेंडन्सी आणि ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी ज्यांनी म्हणजे पार्ट 1 बघितलाय त्यांच्यासाठी खूप इझी जाणार. आता बघा, पार्शियल डिपेंडन्सी काय, पार्शियल डिपेंडन्सी सॉरी exist in a relation when a non-prime attribute. A partial dependency exists in a relation when a non-prime attribute depends on a composite primary key and not on the whole key. ही झाली डेफिनेशन. काही कळलं यावरनं, काही नाही कळलं, ठीक आहे. आता आपण दुसऱ्या वर्ड्समध्ये समजून घेऊ म्हणजे तुम्हाला इझिली कळून जाईल. आता बघा, दुसऱ्या भाषेत कसं लिहिलं मी, इफ प्रायमरी की ए आणि बी नावाची तुमची प्रायमरी की आहे A, B अँड नॉन की ॲट्रिब्यूट कोणता आहे तुमचा सी. कळलं, प्रायमरी की काय ए आणि बी, नॉन की ॲट्रिब्यूट कोणता आहे सी. डिपेंड्स ओनली ऑन ए. जो सी आहे तो फक्त ए वरती डिपेंड करतोय, बी वरती डिपेंड नाही करत आहे. कळलं, आता असं समजा एक काय तुमचं ए आणि बी हे प्रायमरी की आहे बरोबर, आणि नॉन की ॲट्रिब्यूट कोणतं आहे तुमचं सी आहे बरोबर. नॉन की ॲट्रिब्यूट सी आहे आणि ए आणि बी काय प्रायमरी की. तर सी कोणावरती डिपेंड करतोय, फक्त ए वरती. सी बी वरती डिपेंड करतोय का, नाही. म्हणजे हे पूर्ण्यावरती आणि सी फक्त याच्या अर्ध्यावरती डिपेंड करतोय ना. मग हे काय झालं, पार्शियल डिपेंडन्सी. कळलं का, पार्शियल डिपेंडन्सी झाली ना. नाही कळलं, जर का हा पूर्ण बॉक्स आहे आणि यामध्ये 2 पार्ट आहे, ए बी आणि खालचा सी. तर सीला फक्त ए वरती डिपेंडंट राहायचं आहे बरोबर, बी वरती राहायचंच नाही. पण ह्या पूर्ण बॉक्समध्ये आता बघा हे काय झालं, ए अर्धा आहे म्हणजे हा काय पार्शियल आहे. आणि जर का पूर्ण घेतलं असतं ते फुल असतं. मग पार्शियल अर्ध्यावरतीच डिपेंड करतोय म्हणून काय झालं, ही पार्शियल डिपेंडन्सी. कळलं, द पार्शियल डिपेंडन्सी इज रिमूव्ड इन सेकंड नॉर्मल फॉर्म. आपण सेकंड नॉर्मल फॉर्ममध्ये बघितलं होतं. ती पार्शियल डिपेंडन्सी जी एक्झिस्ट करते ती कशामुळे रिमूव्ह होते, 2NF मुळे, म्हणजे सेकंड नॉर्मल फॉर्ममुळं. कळलं. आता हे एक्झाम्पल आहे, स्टुडंट ID, कोर्स ID, स्टुडंट नेम, कोर्स नेम. प्रायमरी की याच्यामध्ये काय स्टुडंट ID आणि कोर्स ID आपण प्रायमरी की घेतली आहे. तर स्टुडंट ID, स्टुडंट नेम, कोर्स ID कशावरती डिपेंडंट आहे, कोर्स नेमवरती. तर स्टुडंट ID, कोर्स ID हे मार्क्सवरती डिपेंडंट आहे. कळलं, ही झाली पार्शियल डिपेंडन्सी. एकदा वाचून घ्या, इझिली कळून जाईल की अवघड नाही. यानंतर आपण काय बघणार आहे, ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी काय, आता अ ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी एक्झिस्ट वेन अ नॉन की ॲट्रिब्यूट डिपेंड्स ऑन अनदर नॉन की ॲट्रिब्यूट विच इज टर्न डिपेंड्स ऑन प्रायमरी की. ही पण नाही कळली डेफिनेशन, ठीक आहे. आपण दुसऱ्या भाषेत समजून घेऊया, आपल्या सोप्या भाषेत. आणि सोप्या भाषेत कसं समजणार आपण आता, की समजा आपला ए विद्यार्थी आहे यांनी बी वरती डिपेंडंट आहे. ए नावाचा एक स्टुडंट आहे तो बी वरती डिपेंडंट आहे बरोबर, आणि बी नावाचा जो स्टुडंट आहे तो सी वरती डिपेंडंट आहे. आणि यामध्ये काय होतं, सी हा ए वरती डिपेंडंट राहतो. म्हणजे काय होतं, ए जो आहे तो बी वरती डिपेंडंट आहे, बी जो आहे तो सी वरती डिपेंडंट आहे, आणि सी ए वरती डिपेंडंट. जे सीचं डिपेंडन्सी आहे ए वरती, ती कोणती डिपेंडन्सी आहे, ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. कळलं, कोणती डिपेंडन्सी, ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. हेच ते मी त्या भाषेत लिहिलं आहे, जी की थोडीशी अवघड आहे समजण्यासाठी. पण आता कळलं का, ए जर का बी वरती डिपेंडंट आहे, बी जर का सी वरती डिपेंडंट आहे, सी वापस ए वरती डिपेंडंट आहे, तर ही ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. आणि पार्शियल डिपेंडन्सी काय म्हटलं होतं मी तुम्हाला, जर का एका बॉक्समध्ये ए आणि बी आहे आणि सी जर का नॉन की ॲट्रिब्यूट आहे,
तर सीला फक्त ए वरती डिपेंडन्सी आहे, सीची डिपेंडन्सी बी वरती नाही आहे, तर ती कोणती झाली? पार्शियल डिपेंडन्सी आणि ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. दोन्ही पण डिपेंडन्सी आपण बघितलं आहे. आता याची थेरी बघूया. इफ A is dependent on B and B is dependent on C, then A is dependent on C is a transitive dependency. ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी कोणत्या नॉर्मल फॉर्ममध्ये निघते? 3NF मध्ये आपण तिला रिमूव्ह करतो, म्हणजे पार्शियल आहे ती 2NF मध्ये रिमूव्ह होते. कळलं? आता यानंतर हे झालं एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये तुम्ही एकदा वाचून घ्या, इझी आहे. डिपेंडन्सी कळली म्हणजे एक्झाम्पल पण इझिली कळून जाईल. मी फक्त दाखवून देतो, तुम्ही वाचून घ्या. व्हिडिओला पॉज करा आणि एकदा फक्त एक्झाम्पल वाचून घ्या, इझिली समजून जाईल. कळलं? यानंतर आता आपण काय बघणार आहे, व्हाय डेटाबेस नॉर्मलायझेशन इज रिक्वायर्ड फॉर गुड रिलेशनल डेटाबेस डिझाईन. डेटाबेस नॉर्मलायझेशन का लागतं गुड रिलेशनल डेटाबेस डिझाईनसाठी? एक्सप्लेन विथ एक्झाम्पल रिक्वायरमेंट्स ऑफ 1NF 2NF अँड 3NF. आता आपल्याला काय सांगायचं आहे की नीड ऑफ डेटाबेस नॉर्मलायझेशन काय आहे, का बरं नीड पडते आपल्याला नॉर्मलायझेशनची डेटाबेसमध्ये. डेटाबेस नॉर्मलायझेशन इज अ प्रोसेस यूज टू स्ट्रक्चर अ रिलेशनल डेटाबेस टू रिड्यूस रिडंडन्सी. म्हणजे जे रिपिटेशन होता डेटाबेसमध्ये ते कमी करण्यासाठी, आणि ज्या ॲनॉमलीज होता, ॲनॉमलीज म्हणजे काय? इन्सर्शन, डिलिशन आणि अपडेशनच्या वेळेस आलेले प्रॉब्लेम, त्याला आपण ॲनॉमलीज म्हणतो. विदाऊट नॉर्मलायझेशन डेटाबेस मे सफर फ्रॉम, कशामुळे जाईल? जर ह्या सगळ्या रिडंडन्सी होत गेली, ॲनॉमलीज पण येत राहिल्या, तर काय प्रॉब्लेम येणार आहे? अपडेट ॲनॉमलीज, इन्सर्शन ॲनॉमलीज, डिलिशन ॲनॉमलीज, रिडंडंट स्टोरेज. कळलं? यामध्ये काय होतं, सेम डेटा मस्ट बी अपडेटेड ॲट मल्टिपल प्लेसेस. त्यामुळं का बरं ती अपडेट, हे सगळं बघितलं आहे आपण पहिलेच, बरोबर? पार्ट 1 बघून घ्या तुम्ही एकदा, आपण हे सगळं बघितलं आहे आणि एकदम चांगल्या याच्यात एक्सप्लेनेशन केलं आहे. मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगितलं आहे की अपडेट ॲनोमली काय असते, इन्सर्शन ॲनोमली काय असते, डिलिशन ॲनोमली काय असते आणि रिडंडंट स्टोरेज काय असतं ते. नॉर्मलायझेशन इम्प्रूव्ज. नॉर्मलायझेशनमुळं काय होतं? डेटा कन्सिस्टन्सी वाढते, स्टोरेज इफिशियन्सी वाढते, डेटा इंटिग्रिटी वाढते, क्वेरी परफॉर्मन्स वाढतो आणि बेटर रिलेशनल डिझाईन होते. कळलं? स्टोरेजची पण इफिशियन्सी वाढते, डेटाची जी इंटिग्रिटी नॉर्मलायझेशनमुळं, जे 1NF 2NF 3NF आणि BCNFचे वापरतो आपण, कशामुळं? ज्या ॲनोमलीज येतात ते रिड्यूस करण्यासाठी, किंवा मग हे जे पार्शियल डिपेंडन्सी असन, ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी असन, आपण आत्ताच बघितलं, त्या रिमूव्ह करण्यासाठी. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह होतात. काय इम्प्रूव्ह होतं? डेटा कन्सिस्टन्सी, स्टोरेज इफिशियन्सी, डेटा इंटिग्रिटी, क्वेरी परफॉर्मन्स आणि बेटर रिलेशनल डिझाईन. Thus normalization is required for clean, consistent and efficient database design. कळलं? Normalization is required for clean, consistent and efficient database design. आता यानंतर काय, हा झाला मी जे काय घेतलं होतं 2NF 3NF आणि BCNF घेतलं होतं, पण आपलं फर्स्ट NF राहिलं होतं 1NF, ते मी आता इथं कव्हर करून घेणार आहे तुमच्याकडनं. आता बघा यामध्ये काय, आता फर्स्ट NF, फर्स्ट नॉर्मल फॉर्म काय आहे? A relation is in 1NF if all attributes contain atomic values. रिलेशन हे 1NF मध्ये तेव्हाच असेल जेव्हा सगळे जे कॉलम आहे किंवा मग रो आहे त्यामध्ये एकच व्हॅल्यू प्रेझेंट आहे. नो रिपीटिंग ग्रुप्स. रिपीटिंग ग्रुप्स आपल्याला नाही पाहिजे. म्हणजे कसं बघा, स्टुडंट ID मध्ये 101 आहे, नेममध्ये अमित आहे, पण कोर्सेसमध्ये DBMS आणि OOP दोन गोष्टी आल्या ना, म्हणजे रिपिटेशन ऑकर झालं, बरोबर? हे रिपिटेशन रिमूव्ह करण्यासाठी आता 1NFचं कन्व्हर्जन राहतं. कसं असतं? इच कोर्स मस्ट ॲपियर इन अ सेपरेट रो. प्रत्येक कोर्स हा सेपरेट रोमध्ये आला पाहिजे. 101 अमित DBMS घेतलं, 101 अमित OOP घेतलं. नाव दिस टेबल इज इन 1NF, म्हणजे हा टेबल कशात गेला? 1NF. आता तरी पण काय झालं, इथं पण डबल आलं, इथं पण डबल आलं, मग हे जे कुठून रिमूव्ह करणार आपण? 2NF मधून. कळलं का? जे मी तुम्हाला पहिले शिकवलं होतं ना 2NF 3NF आणि BCNF, त्यामधनं आपण हे जे रिपिटेशन आले ते रिमूव्ह करू शकतोय. कळलं इथपर्यंत? आता आपण काय बघणार आहोत, म्हणजे इथपर्यंत आपलं झालेलं आहे आणि हे एक्झाम्पल आहे, जे एक्झाम्पल तुम्ही होमवर्कसाठी सॉल्व करू शकताय. हे एक एक्झाम्पल आहे फंक्शनल डिपेंडन्सीवालं, आणि अजून एक एक्झाम्पल कोणतं घेतलं आहे, व्हॉट इज डिकम्पोजिशनवाला, हा एक PYQ आहे. हे पण तुम्ही दोन्ही एक्झाम्पल होमवर्कसाठी सॉल्व करायचे आहे. तर इथं आपला DBMSचा युनिट 3 संपलेला आहे. तर सगळ्यांना समजला असं अशी मी अपेक्षा करतो. आणि ज्या नोट्सची लिंक दिली मी डिस्क्रिप्शनमध्ये, त्या नक्की ॲक्सेस करा. ॲक्सेस करण्यासाठी विसरू नका.
त्यावरती मी जे 90% प्रॉबेबिलिटी 99% प्रॉबेबिलिटी जी येतीलच क्वेश्चन असे पेपरमध्ये ती पण PDF अपलोड केलेली आहे. तर तुम्हाला ती पण ॲक्सेस करता येईल. तर नक्की टेलिग्राम चॅनलला जाऊन व्हिजिट करा आणि नोट्स आणि PDF PYQ सगळं तुम्ही एका जागेवरती तुम्हाला अवेलेबल केलं आहे. ते तुम्ही सगळं ॲक्सेस करू शकता. थँक्यू.